रामकृष्ण हरी. शुभ संध्याकाळ. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच. बघा आमच्याकडे किती पाऊस चालू आहे आज. खूप पाऊस झाला आज. भरपूर पाऊस झाला आज. सगळे रस्ते वाहून धुवून गेले. मस्त चिखल बिखल सगळं धुवून गेला. दुपारी खूप जोरात पाऊस झाला होता आणि आता परत चालू झाला. आता थोडा बारीक आहे अजून, पण झालाय चालू. आता होईल जोरात. गर्जना देतोय तो. गर्जनासहित पाऊस चालू आहे. गर्जना देतोय तर भरपूर पाऊस होईल आता. दुपारी पण खूप पाऊस झाला. अरे मला रे, कशाला उघडला तू? हां, जायची करायला. उघडून दिलं म्हणतो शी. मल्हार रे ना, नुसतं ते कप्पे उघडून देतो ग मल्हार. मस्त असं पाऊस चालू आहे. भारी वाटतंय. विद्या झाडलं नाही इकडं. चांगलं असं वाहून धुवून पाणीच नव्हतं झाला बरं का. 8 दिवसापासून दिशी शिमशिम चिमचिम चालू होती. 2-3 दिवस फुल ऊन पडलं आणि आता मस्त असं पाऊस चालू आहे. मस्त असं पाऊस चालू आहे. बाहेर पावसाची गरजच होती आपल्याला. पुढच्या पिकांना, आता हे पहिले पिकं झाले पण पुढच्या पिकांना खूप पावसाची गरज होती. तर मस्त असं उतराचं पाणी झाला. उतराचं पाणी झाला तर खूप चांगला राहतो. म्हणजे पुढं पाणी टिकतो बा असं. उतराचं पाणी जो झाला ना, तो विहिरीला प्यायला फुल पाणी येतं आणि पुढं पाऊस पण टिकतो. उन्हाळ्यामध्ये पाणी पण टिकतं विहिरीला असं म्हणते. आणि उतराच्या पाण्याने पिकं पण चांगली होत्या. आळी रोग राग जे पडलेलं राहतं ते उतराच्या पाण्याने निरोग होतं तयार असं. असे नक्षत्र पडले, चांगले चांगले नक्षत्र पडले तर पाणी पण टिकतं असं काय आहे. तर मस्त असं पाऊस पडतोय. मल्हार, ए मल्हार, काय रे? पाऊ 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 आला. पाऊस पाहायला गेला पळून बाहेर मग आमचा मल्हार. संध्याकाळचाच पाऊस आला. आमचा दादू क्लासला गेला आहे, त्याला आणायला जावं लागेल आता पावसामध्येच. काय करावं, पावसाचं तर लई. पण आज इतकं भारी वाटलं ना दुपारी. असं धपाधपा पाऊस झाला आणि लगेच ऊन पडलं. इतकं ऊन पडलं, कडक ऊन पडलं. असं वाटत नव्हतं का पाऊस येईल आज म्हणून. इतकं कडक ऊन पडलं होतं. मस्त कपडे बिपडे सगळे वाळून गेले होते. इतकं कडक ऊन पडलं होतं आज. एकदम भारी वाटलं तर. मल्हार, ए मल्हार, अरे 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 अरे. मल्हार लाजतो आमच्या व्हिडिओमध्ये यायला. लाजतो मल्हार तू? ए मल्हार, आमचा मल्हार आहे ना व्हिडिओमध्ये यायला लाजतो. त्याला कळतं बरं का. एवढा सजीव आहे. आताशी 2.5 वर्षाचा झाला. त्याला इतकं कळतं का आजीने व्हिडिओ चालू केला का तो लगेच बाजूला पळायला सुरुवात करतो. लगेच पळतं बाजूला. त्याला खूप म्हणजे कळतं लगेच व्हिडिओ चालू केला का. आणि असं दिवसभर मोबाईल दिला हातात तरी नाही म्हणणार नाही का पाहायला. पण ती व्हिडिओ चालू केला का त्याला लगेच कळतं. लगेच बाजूला पळून जातो आमचा मल्हार. तर बघा मस्त असं आमची मका आहे शेतामध्ये. मक्याला आता पाण्याची गरज होती बरं का. कारण आम्ही लेट मका केली होती. 15 दिवस आमची मका लेट व्हायले आणि तिला खूप पाण्याची गरज होती आता ह्या वेळेस. म्हणजे दाणे भरायचा वेळ झाला आणि पाणी उघडून गेला. पण आता ह्या पावसाने एकदम मस्त मका होऊन जाईल आमची. काही टेन्शन नाही. ते काय म्हणते ना, देव बरोबर करून घेतो आपल्याकडून. आपल्याच्याने काही नाही होत. तो बरोबर करून घेतो. खूप मला तर 2-3 दिवसापूर्वी इतकं ऊन पडलं तर मला खूप असं टेन्शन येत होतं बा आपल्या मक्याचं काय होईल. मक्याला दाणे नाही भरले तर चाऱ्यावारीत जाईल. तर पण मग आता इतका भारी पाऊस झाला ना, एवढ्या पावसावर आमची मका आरामशीर येऊन जाईल आता. काहीच टेन्शन नाही आता मक्याचं आम्हाला. आणि विहिरीला पण भरपूर पाणी राहिलं आता. कारण हा जो पाणी पडतो ना तर विहिरीचं पाणी लवकर जात नाही. पुढचे पिकं आरामशीर निघून जाते. फुल पाणी राहिलं आता विहिरीला पण आमच्या आले. बघा कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.